स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. जबरदस्तीचे लग्न. रुद्राय तिच्याजवळ आला आणि नेहमीप्रमाणे तिला मिठी मारली. त्यानंतर त्याने गाडीची किल्ली आणि फोन घेतला व तिथून निघून गेला. आता पुढे. सकाळी 11 नंतर रुद्राय ऑफिसमध्ये पोहोचला. तो काहीतरी विचार करत बसला होता. तेवढ्यात विशालजी त्याच्या केबिनमध्ये आले. ते खुर्चीवर बसत त्याला म्हणतात, आज खूप उशीर झाला तुला? रुद्राय म्हणतो, हो काका, थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. विशालजी म्हणतात, काय झालं? काही विशेष गोष्ट आहे का? रुद्राय थोडा चिंतेत पडत म्हणतो, त्याने आज पुन्हा धमकी दिली आहे. मला समजत नाहीये मी काय करू? विशालजी म्हणतात, मी काहीतरी करतो, तू काळजी करू नकोस. खरं तर मी हे सांगायला आलो होतो की मिस्टर कपूरच्या प्रोजेक्टमधला माल एकदा तपासून घे. रुद्राय म्हणतो, हो, ते माझ्या लक्षातून निघून गेलं होतं. बाकी सगळं मी सांभाळून घेईल. विशालजी म्हणतात, ठीक आहे. रुद्राय आपल्या केबिनमधून बाहेर आला आणि मालाची पाहणी करण्यासाठी निघून गेला. विशालजी त्यांच्या केबिनमध्ये गेले. दुसरीकडे ईश्वरी आपल्या खोलीत बसून विचारांमध्ये हरवली होती. तिच्या हातात फोन होता. आता काय करावं हेच तिला समजत नव्हतं. ती विचार करत असतानाच तिचा फोन वाजला. फोन रवीचा होता. ईश्वरी काही क्षण विचार करत राहिली आणि मग तिने फोन उचलला. रवी म्हणतो, आता तर मी तुम्हाला पुरावाही दिला आहे, तरी तुमचा विश्वास बसणार नाही का? ईश्वरी विचार करत म्हणते, मी एकदा माझ्या पतींशी बोलेन, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. रवी म्हणतो, मिसेस राठोड, तुम्हाला खरंच वाटतं का की तुमचे पती तुमचं ऐकतील? त्यांना जर हे सगळं कळलं तर ते मला जिवंत ठेवणार नाहीत. ईश्वरी म्हणते, का नाही ऐकणार? ते माझे पती आहेत. पतीला त्याची योजना फसताना दिसत होती. तो चिडत होता, पण तरीही स्वतःला शांत ठेवत तो म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पतींशी बोलायचं असेल तर जरूर बोला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का? ईश्वरी काहीच बोलली नाही. ती विचारात पडली. तेव्हा रवी पुन्हा म्हणाला, आधी तुम्ही ही जबाबदारी घ्या की तुमच्या पतींपासून माझ्या जीवाला कोणताही धोका नाही, मग तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ईश्वरी म्हणते, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. रवी म्हणतो, ठीक आहे, तुम्ही वेळ घ्या, पण मला आशा आहे की तुम्ही माझी मदत कराल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. फोन ठेवल्यानंतर ईश्वरी खाली लक्ष्मीजींकडे आली. वेळ पुढे सरकत गेला आणि संपूर्ण दिवस असाच निघून गेला. रात्री 10 वाजता रुद्राय घरी आला. त्याच्या आल्यानंतर सगळ्यांनी मिळून रात्रीचं जेवण केलं आणि मग आपापल्या खोलीत गेले. ईश्वरी खोलीत सतत फेऱ्या मारत होती. रुद्रायला विचारावं की नाही हेच तिला समजत नव्हतं. तर रुद्राय अजूनही खोलीत आला नव्हता. रुद्राय कोणाशी तरी फोनवर बोलत होता. संभाषण संपल्यानंतर तो विशालजींच्या खोलीबाहेर आला आणि दरवाजावर टकटक केली. विशालजी म्हणतात, ये रुद्र. रुद्राय खोलीत आला आणि त्यांच्यासमोर बसत म्हणाला, तुम्हाला कसं कळलं की मी आलो आहे हे? विशालजी म्हणतात, कारण यावेळी तुझ्याशिवाय दुसरं कोणी येत नाही. सांग, काय झालं? रुद्राय म्हणतो, तुम्ही तिथे 2 माणसं पाठवली आहेत का? विशालजी म्हणतात, हो, आम्हीच त्यांना लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं आहे. तो जर काही गडबड करेल तर त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील. रुद्राय म्हणतो, पण त्या दोघांना जास्त मोकळीक देऊ नका, गोष्ट आपल्या हाताबाहेर जाऊ शकते. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मी त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगतो. बाकी मिस्टर कपूरांच्या प्रोजेक्टचं काय झालं? रुद्राय म्हणतो, त्यांच्या ऑर्डरपैकी अर्धा माल पाठवला आहे, उरलेलं पेमेंट मिळाल्यानंतर जाईल. विशालजी म्हणतात, ठीक आहे, आता जा आणि आराम कर. हो, शुभरात्री काका. शुभरात्री. रुद्राय तिथून आपल्या खोलीत आला. ईश्वरी अजूनही खोलीत फेऱ्या मारत होती. रुद्राय खोलीत आला आहे याकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं. रुद्राय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो तिच्याजवळ आला आणि तिचा हातात घेत म्हणाला, काय झालं भारे, तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. ईश्वरी खोटं बोलत म्हणते, मी चिंतेत नाही तर. रुद्राय तिचा हात धरून तिला पलंगाजवळ घेऊन आला आणि बसवलं. मग स्वतः तिच्यासमोर बसला आणि म्हणाला, काय विचार करत आहात? काही सांगायचं आहे का? जर मला सांगू शकत नसाल तर आईंना सांगा किंवा पायलला फोन करा. सकाळपासून पाहतोय मी. ईश्वरी आपल्याच विचारात म्हणते, नाही, मला काही समजत नाहीये. रुद्राय म्हणतो, काय समजत नाहीये? सांगा ना. ईश्वरी म्हणते, माहीत नाही. रुद्राय आश्चर्याने म्हणतो, काय? तुम्ही ठीक आहात ना? रुद्राय तिच्या कपाळाला हात लावून ताप आहे का ते पाहू लागला. ईश्वरीने त्याचा हात बाजूला करत म्हटलं, मी लहान मूल नाही आहे. रुद्राय तिला म्हणतो, तुम्हाला काही हवं आहे का? ईश्वरी चिडून म्हणते, तुम्ही मला एकटं सोडा, मी सांगितलं ना, मला काहीच समजत नाहीये.
रुद्रायला काही समजत नव्हतं की त्याने काय करावं. तो काही वेळ विचार करत राहिला, पण तरी त्याला काही उपाय सुचत नव्हता. काही क्षणानंतर रुद्रायने ईश्वरीला आपल्याजवळ ओढलं आणि तिला मिठी मारली आणि तिला म्हणाला, तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. तुम्हाला थोडं शांत होण्याची गरज आहे. ईश्वरी म्हणते, मी नाही तसं. रुद्राय म्हणतो, श्श, काहीही बोलू नका, फक्त 2 मिनिटांसाठी डोळे बंद करा. ईश्वरी काहीच बोलली नाही. खरं तर तिलाही समजत नव्हतं की तिने काय करावं. तिचं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं. ती इतका वेळ रुद्रायची वाट पाहत होती, पण आता तो समोर आल्यावरही तिला काहीच विचारता येत नव्हतं. रुद्राय तिला तसंच मिठीत घेऊन बसून राहिला. ईश्वरी शांत होती. काही वेळानंतर रुद्राय तिच्यापासून थोडा दूर झाला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, तुमच्याबद्दल सांगू शकत नाही, पण तुम्हाला जवळ घेतल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं. मला माहीत आहे की तुम्हाला माझं तुमच्याजवळ येणं आवडत नाही, तरी तुम्ही मला थांबवत नाही. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ईश्वरी काहीच बोलली नाही. ती फक्त मान खाली घालून बसली होती. रुद्राईच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान होतं. त्याने हळूच तिचा हात सोडला आणि तो म्हणाला, आता झोपा, खूप उशीर झाला आहे. ईश्वरी म्हणते, तुम्हीही झोपा. शुभरात्री. शुभरात्री. रुद्रायने खोलीतील दिवे बंद केले आणि स्टडी रूममध्ये निघून गेला. ईश्वरी ही झोपण्यासाठी आडवी झाली. झोपताना ती स्वतःशीच पुटपुटली, तुला झालंय तरी काय? तू अशी नव्हतीस. त्याला थांबवत का नाहीस? तो तुला मिठी मारतो आणि तू तू त्याला का नाही नकार देत? आणि तू त्याच्याशी बोललीस का नाहीस? पण खरंच त्या माणसाच्या जीवाला धोका असेल तर? आणि तसंही तो तुला खरं सांगेल याची काय खात्री? हेच विचार करत करत ईश्वरीला झोप लागली. दुसरीकडे रुद्राई स्टडी रूममध्ये आडवा झाला होता. रुद्राय मनात म्हणतो, मला काय होतंय? तिला मिठी मारणं इतकं छान का वाटतं? जणू संपूर्ण जगाचं समाधान मिळाल्यासारखं वाटतं. मी कधी असं काही विचार केला नव्हतं. रुद्राय बराच वेळ विचार करत राहिला आणि शेवटी त्यालाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत रुद्राय तयार झाला. ईश्वरी त्यावेळी बाथरूममध्ये होती. रुद्रायने आपलं सामान उचललं आणि मंदिरासाठी निघून गेला. काही वेळाने त्याने लक्ष्मीजींना फोन केला. आई, मी थेट ऑफिसला जात आहे. लक्ष्मीजी म्हणतात, काही खास काम आहे का? रुद्राय म्हणतो, तसं समजा. लक्ष्मीजी, ठीक आहे, आम्ही भाऊजींसोबत तुझा नाश्ता पाठवतो. तो नीट करून घे. रुद्राय म्हणतो, हो ठीक आहे. मंदिरातून बाहेर पडून रुद्राय थेट ऑफिसमध्ये गेला. ईश्वरी त्यावेळी तिच्या खोलीत होती. ती तयार होऊन खाली स्वयंपाकघरात आली. लक्ष्मीजींनी नाश्ता तयार करून ठेवला होता. ईश्वरीने तो डायनिंग टेबलवर मांडण्यात त्यांना मदत केली. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. लक्ष्मीजींनी ईश्वरीला सांगितलं की रुद्राय ऑफिसला गेला आहे. त्यांनी त्याच्यासाठी डबाही तयार केला आणि विशालजींकडे दिला. काही वेळाने विशालजीही ऑफिससाठी निघून गेले. ईश्वरी काही वेळ लक्ष्मीजींसोबत बसली आणि मग पुन्हा आपल्या खोलीत गेली. ती अजूनही रवीने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत होती. कुणास ठाऊक का, पण तिच्या मनाचा एक भाग तिला रवीची मदत करण्यापासून थांबवत होता. तिने रुद्रायला फोन करण्याचा विचार केला, पण शेवटी तिने तो विचार सोडून दिला. ईश्वरी मनात विचार करत होती, कदाचित मी त्याला हे सांगायला नको. त्या माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो. खूप वेळ विचार केल्यानंतर ईश्वरीने ठरवलं की ती रुद्रायला काहीही सांगणार नाही. मात्र तिचं मन अजूनही तयार होत नव्हतं. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ती खाली आली. दुसऱ्या बाजूला रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसला होता. तो काहीतरी विचार करत होता. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो लगेच विशालजींच्या केबिनमध्ये गेला आणि त्यांना तो बोलतो, काका, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. विशालजी म्हणतात, बस, सांग काय झालं? रुद्राय म्हणतो, काका, मी विचार करत होतो की आज संध्याकाळी साक्षीच्या घरी जाऊया. याबद्दल आपण आधीही बोललो होतो. विशालजी म्हणतात, बोललो होतो खरं, पण आज संध्याकाळी काही विशेष कामही नाही. रुद्राय म्हणतो, हो, म्हणूनच मी विचार करत होतो की आजच जाऊया. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मग संध्याकाळी जाऊया. रुद्राय म्हणतो, 6 वाजल्यानंतर निघूया. विशालजी म्हणतात, ठीक आहे. रुद्राय तिथून आपल्या केबिनमध्ये परत आला आणि पुन्हा कामाला लागला. संध्याकाळचे 6 वाजले होते. रुद्राय आपलं काम आवरत होता. सुमारे अर्धा तास मेहनत घेतल्यानंतर त्याने आपल्या केबिनमधील सगळं सामान व्यवस्थित जागेवर ठेवलं. थोड्याच वेळात विशालजी त्याच्या केबिन बाहेर आले. रुद्रायने एक फाईल घेतली, आपला फोन आणि गाडीची किल्ली उचलली आणि खाली पार्किंगमध्ये आला. रुद्राय आणि विशालजी दोघेही साक्षीच्या घरी जाण्यासाठी निघाले. 7 वाजेपर्यंत ते दोघे साक्षीच्या घराबाहेर पोहोचले.
रुद्रायने दरवाजाची बेल वाजवली. त्याने आधीच साक्षीला आपल्या आणि विशालजींच्या येण्याबद्दल सांगितलं होतं. साक्षीने दरवाजा उघडला आणि त्यांना आत बोलावलं. रुद्राय आणि विशालजी आत आले. ते दोघे साक्षीच्या वडिलांना भेटले आणि मग हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसले. साक्षीने लगेच त्यांच्यासाठी नाश्ता आणि कॉफी बनवली. रुद्राय तिला म्हणतो, या सगळ्याची काय गरज होती साक्षी? साक्षी म्हणते, अहो सर, तुम्हीही ना, थंडीचा मोसम आहे, एक कप कॉफी तर बनतेच. तसंही तुम्ही आणि सर इतक्या दिवसांनी आलात. विशालजी घराकडे पाहत होते. घर फार मोठं नव्हतं, पण खूप नीटनेटके आणि सुंदर पद्धतीने सजवलेलं होतं. साक्षीलाही ही गोष्ट जाणवत होती. विशालजी तिला म्हणतात, साक्षी बेटा, तू तुझ्या बाबांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये का दाखवत नाही? आम्ही मदत करू. साक्षी डोळ्यात पाणी येत म्हणते, दाखवलं होतं, पण डॉक्टरांनीही हेच सांगितलं की बाबांकडे फारसा वेळ उरलेला नाही. तिच्या डोळ्यातील दुःख स्पष्ट दिसत होतं. रुद्राय वडिलांना गमावण्याचं दुःख समजू शकत होता. साक्षी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, आता बाबांची इच्छा आहे की माझं लग्न व्हावं. मार्चच्या सुरुवातीची तारीख ठरली आहे, पण मला अजून लग्न करायचं नाही. विशालजी म्हणतात, हवं असेल तर मी त्यांच्याशी बोलून पाहतो. साक्षी म्हणते, बाबा मानणार नाहीत. त्यांना वाटतं की मी स्थिर स्थावर व्हावं. मुलगाही चांगला आहे, पण मला बाबांना एकटं सोडायचं नाही. विशालजी तिला म्हणतात, काळजी करू नकोस, मी त्यांच्याशी बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. इतकं बोलून विशालजी तिच्या वडिलांच्या खोलीत गेले. आता हॉलमध्ये फक्त रुद्राय आणि साक्षी उरले होते. साक्षी जरी रुद्रायची सेक्रेटरी होती तरी दोघे चांगले मित्रही होते. साक्षी अनेकदा तिच्या अडचणी रुद्रायशी बोलून दाखवत असे. रुद्राही तिला आपल्या लहान बहिणीसारखं मानत असे आणि तिची मदत करत असे. रुद्राय काहीतरी विचारत होता. साक्षी त्याला म्हणते, सर, तुम्ही लग्न केलं आणि मला बोलावलंही नाही. एवढीच का आपली मैत्री होती? रुद्राय म्हणतो, हो, परिस्थितीच अशी होती की संधीच मिळाली नाही, पण एखाद्या दिवशी नक्की तुझी ओळख करून देईल. साक्षी म्हणते, फोटो तरी दाखवणार की त्यासाठीही वेळ नाही? रुद्राय म्हणतो, अरे हो, नक्की. रुद्रायने फोन काढला आणि स्वतःचा आणि ईश्वरीचा फोटो तिला दाखवला. साक्षी म्हणते, शी लुक्स ब्युटिफुल. अगदी तुमच्यासाठी योग्य आहे. रुद्राय हसत म्हणतो, छान आहे ना मग. बरं, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखवणार नाही का? साक्षी म्हणते, एक मिनिट. साक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखवला. रुद्राय म्हणतो, खूप चांगला आहे. काय करतो तो? साक्षी म्हणते, SBIमध्ये बँक मॅनेजर आहे. रुद्राय म्हणतो, ओ छान, तुला आवडतो का? साक्षी म्हणते, हा कसला प्रश्न आहे? रुद्राय म्हणतो, कसा का असेना, उत्तर दे, आवडतो का? साक्षी म्हणते, मुलगा चांगला आहे. बाकी अरेंज मॅरेज असल्यामुळे फारसं काही माहिती नाही, पण मनाने खूप चांगला आहे. रुद्राय म्हणतो, ही तर चांगली गोष्ट आहे. काही वेळ ते दोघे गप्पा मारत बसले. तेवढ्यात विशालजी परत आले. थोडा वेळ आणखी तिथे थांबल्यानंतर ते निघण्याचा विचार करू लागले. रुद्राय म्हणतो, मला वाटतं आता आपण निघायला हवं. साक्षी म्हणते, सर थांबा ना, जेवण करून जा. फक्त 10 मिनिटं थांबा. रुद्राय म्हणतो, साक्षी, पुन्हा कधीतरी जेऊ, आज नाही. साक्षी म्हणते, असं कसं, थोडंसं तरी करून जा. विशालजी म्हणतात, नाही, पुन्हा कधी आलो तर नक्की करू, पण आता आम्हाला निघायला हवं. साक्षी म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात विशालजींनी आपल्या ब्लेझरमधून एक पाकिट काढलं आणि साक्षीकडे पुढे केलं आणि तिला म्हणाले, साक्षी, कंपनीकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. साक्षी म्हणते, नाही सर, मी हे घेऊ शकत नाही. रुद्राय म्हणतो, घे साक्षी, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. साक्षी म्हणते, सॉरी सर, मी हे घेऊ शकत नाही. विशालजी म्हणता, तुझ्या मेहनतीमुळे आम्ही इतके व्यवहार पूर्ण करू शकलो. हा त्यातील फक्त एक छोटासा हिस्सा आहे, त्यामुळे शांतपणे हे घे. रुद्राय आणि विशालजींच्या आग्रहामुळे साक्षीने ते पाकिट स्वीकारलं. त्यानंतर ते दोघे तिथून निघाले. रुद्राय गाडी चालवत होता. अचानक त्याने उड्डाणपुलावर गाडी थांबवली. विशालजी त्याच्याकडे पाहत म्हणाले, काय झालं? रुद्राय म्हणतो, काका, मला सिगारेट ओढायची आहे. विशालजी म्हणतात, मग सोडून का देत नाही? रुद्राय म्हणतो, बस सुटतच नाहीये. विशालजी म्हणतात, ठीक आहे, जा मग. रुद्राय गाडीतून उतरला आणि बाजूला उभं राहून धूम्रपान करू लागला. एक सिगारेट संपताच त्याने दुसरी पेटवली. हे पाहून विशालजी ही गाडीतून बाहेर आले आणि त्याला म्हणाले, काय त्रास देतही तुला? रुद्राय म्हणतो, जर केस हरलो तर मी काय करेल? विशालजी म्हणतात, तुला असं का वाटतंय? रुद्राय म्हणतो, माहीत नाही, पण खूप चिंता वाटते आहे. विशालजी म्हणतात, आपली बाजू खूप मजबूत आहे, आपण जिंकू. रुद्राय म्हणतो, आय होप तसंच व्हावं. रुद्रायने पटकन सिगारेट संपवली आणि मग दोघे पुन्हा गाडीत बसले. रात्री 10च्या सुमारास ते दोघे राठोड भवनमध्ये पोहोचले. रुद्रायने गाडी पार्क केली आणि दोघेही आपापल्या खोलीत गेले.
लक्ष्मीजी आणि ईश्वरी यांचं आधीच जेवण झालं होतं, कारण विशालजींनी फोन करून त्यांना सांगितलं होतं की ते उशिरा येतील आणि वाट पाहू नये. दोघी आपल्या आपल्या खोलीत होत्या. रुद्राय खोलीत आला. ईश्वरी पलंगावर बसली होती. रुद्रायने आपला ब्लेझर बाजूला ठेवला, कपडे घेतले आणि बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेला. कपडे बदलून तो बाहेर आला. ईश्वरी म्हणते, ऐका, मी खाली येऊन जेवण वाढू का? रुद्राय म्हणतो, तुम्ही आराम करा, मी करून घेईल. ईश्वरी म्हणते, मी वाढून देते ना. रुद्राय शांत स्वरात म्हणतो, काही हरकत नाही भारे, तुम्ही आराम करा. रुद्राय खाली आला. विशालजी जेवणासाठी आले होते. रुद्रायने स्वतःसाठी आणि विशालजींसाठी जेवण वाढलं. दोघांनी एकत्र जेवण केलं. जेवणानंतर विशालजी आपल्या खोलीत गेले तर रुद्राय रामशी बोलण्यासाठी बाहेर आला. त्याने काही वेळ सुरक्षेबाबत रामशी चर्चा केली आणि मग 11 वाजल्यानंतर खोलीत परतला. खोलीत आल्यावर त्याला ईश्वरी दिसली नाही. तो एक शॉल घेऊन बाल्कनीत गेला. ईश्वरी तिथे बसली होती. रुद्रायने तिच्या अंगावर शाल पांघरली आणि तिच्या शेजारी जाऊन बसला. ईश्वरीला त्याच्याशी बोलायचं होतं म्हणून ती तिथे बसून होती. रुद्राय म्हणतो, आज मी माझ्या सेक्रेटरी साक्षीला भेटायला गेलो होतो. काकाही सोबत होते. ती जरी माझी सेक्रेटरी असली तरी आम्ही चांगले मित्र आहोत आणि तिचं लग्न ठरलं आहे. मुलगाही खूप चांगला आहे. ईश्वरी म्हणते, तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात? रुद्राय म्हणतो, कारण तुम्ही माझी पत्नी आहात. मी एखाद्या मुलीला वैयक्तिकरित्या भेटलं असेल तर तुम्हाला ते माहीत असायला हवं. ईश्वरी आश्चर्याने म्हणते, आणि ते का? रुद्राय म्हणतो, कारण मला नको आहे की तुम्हाला हे दुसऱ्या कोणाकडून कळावं आणि तुम्ही गैरसमज करून घ्यावा. ईश्वरी म्हणते, ओ. रुद्राय म्हणतो, हो. त्यानंतर दोघे शांत बसून राहिले. हळूच रुद्रायने ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतला. त्याने आपली बोटं तिच्या बोटात गुंफली आणि दुसऱ्या हाताने तिचा हात झाकून धरला. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, पण ईश्वरीने त्याचा हात धरला नव्हता. ती फक्त समोर पाहत बसली होती. बराच वेळ ते दोघे तसेच बसून राहिले. हळूहळू ईश्वरीला झोप येऊ लागली. ती रुद्रायच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि काही क्षणातच झोपून जाते. रुद्राय तिच्याकडे पाहतो आणि ती झोपली आहे हे लक्षात येताच तिचा हात सोडतो. तो तिला अलगद उचलून आपल्या कुशीत घेतो. ईश्वरी नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तो तिला खोलीत आणतो, पलंगावर झोपवतो आणि तिच्यावर चादर घालतो. मग बाल्कनीचा दरवाजा बंद करून तो तिच्या शेजारी येऊन बसतो. काही वेळ तो तसाच तिच्याकडे पाहत बसून राहतो. मग अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतो. त्यानंतर खोलीतील दिवे बंद करून तो स्टडीमध्ये निघून जातो. रुद्राय स्टडीमध्ये येऊन काही वेळ काम करत राहिला आणि मग साधारण 3च्या सुमारास झोपला. सकाळचे 7 वाजले होते. ईश्वरी जागी झाली होती. ती उठून वॉशरूममध्ये गेली. रुद्राय तिला खोलीत दिसला नाही म्हणून ती स्टडीमध्ये आली. आज रुद्राय झोपलेला होता. असं फार क्वचितच व्हायचं की ईश्वरी रुद्रायच्या आधी उठायची. ती त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं. रुद्रायला ताप नव्हता, मात्र ईश्वरीचे हात थंड होते. त्यामुळे रुद्रायची झोप मोडली. ईश्वरी 2 पावलं मागे सरकली. रुद्रायने फोनमध्ये वेळ पाहिली. 7 वाजले होते. तो घाईघाईने सोफ्यावरून उठला, पण त्यामुळे त्याचा पाय थोडा मुरगळला. वेदनांमुळे तो पुन्हा सोफ्यावर बसला. ईश्वरी लगेच त्याच्याजवळ आली आणि खाली बसून त्याचा पाय पाहत म्हणाली, नेहमी इतक्या घाईत का असता तुम्ही? लागलं ना आता? रुद्राय म्हणतो, नाही, मी ठीक आहे. ईश्वरी त्याला बोट दाखवत म्हणते, अगदी गप्प बसा. मी तुम्हाला काही विचारलं का? इथेच बसा, मी आत्ताच येते. ईश्वरी खोलीत आली आणि ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स काढला. मग ती परत स्टडीमध्ये आली. तिने फर्स्ट एड बॉक्समधून स्प्रे काढला, पण बाटली रिकामी होती म्हणून तिने मलमाची ट्यूब काढली. ती त्याच्या पायाला औषध लावणार इतक्यात रुद्रायने तिचा हात धरला. ईश्वरी म्हणते, काय झालं? रुद्राय म्हणतो, तुम्ही राहू द्या, मी स्वतः लावतो. ईश्वरी लगेच म्हणते, मी लावते आहे ना, 2 मिनिटं थांबा. रुद्राय म्हणतो, मी करेन, द्या मला. ईश्वरी म्हणते, मी लावलं तर काही होणार आहे का? रुद्राय म्हणतो, हो, तसंच समजा. ईश्वरी लगेच म्हणते, मग तर मीच लावणार. रुद्राय म्हणतो, प्लीज भारे, हट्ट करू नका, मला द्या. ईश्वरी चिडून म्हणते, तुमची समस्या काय आहे? रुद्राय शांत स्वरात म्हणतो, तुम्ही फक्त माझं ऐका, द्या मला. ईश्वरी रागाने म्हणते, गप्प बसा आणि पाय पुढे करा. रुद्राय काही बोलणार इतक्यात ईश्वरीने त्याचा पाय धरून पुढे केला. रुद्रायने पाय सोडावायचा प्रयत्न केला, पण ईश्वरीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तसा तो शांत बसला. ईश्वरी त्याच्या पायाला औषध लावू लागली. रुद्राय तिला काही सांगणार होता, तेवढ्यात ती औषध लावत म्हणते, काही बोलायची गरज नाही. रुद्राय आश्चर्याने तिला म्हणतो, तुम्हाला कसं कळलं की मी काही बोलणार होतो? ईश्वरी म्हणते, इतकं तरी मला माहीत आहे. काही वेळाने ईश्वरी म्हणते, काही वेळ इथेच बसा, औषध लावून झालं होतं.
ती उठून जाणार इतक्यात रुद्रायने तिचा हात धरला. ईश्वरी मागे वळून पाहते. रुद्राय म्हणतो, धन्यवाद, पण पुढच्या वेळी मी स्वतः करेन. ईश्वरी म्हणते, काही वेळ इथेच बसा, आराम मिळेल. ईश्वरी तिथून बाथरूममध्ये निघून गेली. रुद्राय काही वेळ तिथेच बसून राहिला. मग ईश्वरी आल्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. तयार होऊन रुद्राय मंदिरात निघून गेला. ईश्वरी खाली स्वयंपाकघरात आली. 9 वाजेपर्यंत रुद्राय मंदिरातून परत आला. त्याच्या घरी आल्यावर सगळ्यांनी मिळून एकत्र नाश्ता केला. त्यानंतर रुद्राय आणि विशालजी ऑफिससाठी निघून गेले. ईश्वरी लक्ष्मीजींसोबत स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. मग ती आपल्या खोलीत आली. ईश्वरी रवीला फोन करण्याचा विचार करू लागली. काही वेळाने तिने त्याला फोन लावला. पहिल्याच रिंगमध्ये रवीने फोन उचलला. हॅलो मिसेस राठोड. ईश्वरी म्हणते, हो मीच बोलत आहेत, आणि मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी तुमची मदत करायला तयार आहे. रवी आनंदाने म्हणतो, मला खात्री होती की तुम्हीच माझी मदत करू शकता. तुमचे खूप खूप आभार. ईश्वरी म्हणते, मी कशी मदत करू शकते ते सांगा, फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. रवी म्हणतो, तुम्ही फक्त मला त्या जमिनीचे कागद द्या. मी कोर्टात ते कागद दाखवले तर केस मी जिंकू शकतो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, जसे मला ते कागद मिळतील मी तुम्हाला सांगते. रवी म्हणतो, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. ईश्वरी काहीही न बोलता फोन कट करते. तर दुसरीकडे रवी आरामात खुर्चीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य होतं. ईश्वरीने आपला फोन पलंगावर ठेवला. ती काही वेळ विश्रांती घेत राहिली. दुसरीकडे रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून फाईल वाचत होता. मिस्टर चव्हाण त्याच्या केबिनच्या बाहेर येऊन टकटक करतात. रुद्राय त्यांना आत येण्यास सांगतो. ते त्याच्यासमोर येऊन उभे राहतात. रुद्राय म्हणतो, बसा मिस्टर चव्हाण. मिस्टर चव्हाण म्हणतात, धन्यवाद सर. रुद्राय म्हणतो, मिस्टर चव्हाण, तुम्हाला आठवतंय ना आपल्याला दिल्लीला जायचं आहे? मिस्टर चव्हाण म्हणतात, हो सर आठवतंय. रुद्राय त्यांना म्हणतो, उद्या संध्याकाळी इथून दिल्लीसाठी निघू. परवा अवॉर्ड शो अटेंड करून शक्य झालं तर त्याच दिवशी परत येऊ, नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी भोपाळला येऊ. मिस्टर चव्हाण म्हणतात, ओके सर. रुद्राय म्हणतो, आणि मिस्टर कपूर यांच्या पेमेंटचं काय झालं? मिस्टर चव्हाण म्हणतात, त्यांनी 2 दिवसांनी पेमेंट करण्यास सांगितलं आहे. रुद्राय भुवया उंचावत म्हणतो, पेमेंटमध्ये इतका उशीर का करत आहेत हे? मिस्टर चव्हाण म्हणतात, सर त्यांचं म्हणणं आहे की पेमेंटमध्ये काही अडचण येते आहे म्हणून वेळ लागत आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मिस्टर चव्हाण, ओके सर, धन्यवाद. मिस्टर चव्हाण तिथून निघून जातात. रुद्राय पुन्हा आपल्या कामाला लागतो. अशाच प्रकारे सगळ्यांचा दिवस निघून जातो. रात्री 9 वाजता विशालजी रुद्रायच्या केबिनमध्ये येतात आणि त्याला म्हणतात, तुझं काम झालं का? रुद्राय म्हणतो, अजून नाही काका, थोडंसं बाकी आहे. तुम्ही घरी जा, मी येतो. विशालजी त्याला म्हणतात, उद्या पूर्ण कर ना मग काम. रुद्राय म्हणतो, नाही काका, मी आजच पूर्ण करतो. तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो. विशालजी म्हणतात, नक्की का? रुद्राय म्हणतो, हो आय एम. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मग मी निघतो. हो काका. विशालजी तिथून निघून जातात आणि रुद्राय पुन्हा कामाला लागतो. साधारण अर्धा तासानंतर विशालजी राठोड भवनमध्ये पोहोचतात. ते आपल्या खोलीत जातात, कपडे बदलतात आणि मग खाली येतात. ईश्वरी आणि लक्ष्मीजी हॉलमध्ये बसलेल्या होत्या. लक्ष्मीजी त्यांना म्हणतात, भाऊजी रुद्र आला नाही का? विशालजी म्हणतात, वहिनी त्याला थोडं काम होतं म्हणून अजून आला नाही. लक्ष्मीजी म्हणतात, बरं किती वेळात येईल? विशालजी म्हणतात, थोड्या वेळात येतो असं म्हणाला आहे. लक्ष्मीजी म्हणतात, चला मग आपण जेवण करून घेऊया. विशालजी म्हणतो, हो. सगळे डायनिंग टेबलजवळ येतात. ईश्वरी, लक्ष्मीजी आणि विशालजींना जेवण वाढते. ईश्वरीला रुद्रायची वाट पाहायची होती, त्यामुळे तिने स्वतःसाठी ताट वाढून घेतलं नाही. विशालजी तिला म्हणतात, बेटा तू सुद्धा जेवायला बस. ईश्वरी म्हणते, काका तुम्ही जेवा, मी नंतर जेवेन. लक्ष्मीजी तिला म्हणतात, नंतर का, आमच्यासोबतच जेव. ईश्वरी म्हणते, आई मी थोड्या वेळाने जेवेन. लक्ष्मीजी म्हणतात, जर तू रुद्रची वाट पाहत असेल तर तसं करू नको. त्याच्या येण्याची वेळ ठरलेली नसते. तो जरी थोड्या वेळात येतो असं म्हणाला असला तरीही काही खात्री नसते, म्हणून आम्ही म्हणतोय की तूही जेवून घे. लक्ष्मीजी तिला समजावतात आणि आपल्यासोबत जेवायला बसवतात. सर्वांचं जेवण झाल्यानंतर कविता स्वयंपाकघरातील काम आवरू लागते. विशालजी आपल्या खोलीत निघून जातात. कविताने स्वयंपाकघर आवरल्यानंतर लक्ष्मीजी आणि ईश्वरी देखील आपापल्या खोलीत जातात. आता 11 वाजले होते, पण रुद्राय अजूनही आला नव्हता. ईश्वरी पलंगावर आडवी होऊन फोन पाहू लागते, पण काही वेळाने तो परत ठेवून देते, कारण आता तिला कोणतीच गोष्ट चांगली वाटत नव्हती. या गोष्टीला अनेक महिने झाले होते. पूर्वी ईश्वरी दिवसाचे 23 तास फोन वापरत असे, पण आता ती फोनचा वापर फक्त कॉल करण्यापुरताच करत होती.
दुसरीकडे रुद्राने फोनमध्ये वेळ पाहिली. 11:30 झाली होती. रुद्राय फाईल्स आवरू लागला. त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण खूप उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला निघायचंही होतं. रुद्राने फाईल लॉकरमध्ये ठेवली, केबिन लॉक केलं आणि खाली आला. त्याने आपल्या बाईकवरील कव्हर काढलं आणि राठोड भाऊंकडे निघाला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.